प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर, MBBS, BDS व आयुष ॲडमिशन. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेमध्ये. प्रिय विद्यार्थी आणि पालक हो, नमस्कार. आज आपण MBBS, BDS आणि आयुष कोर्सेसच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल अतिशय सोप्या भाषेत माहिती जाणून घेणार आहोत. नीट आणि काउन्सिलिंग म्हणजे काय? देशात MBBS, BDS किंवा आयुष कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा NTA आयोजित करते. नीटचा निकाल लागल्यानंतर पुढे सुरू होते काउन्सिलिंग प्रोसेस. काउन्सिलिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या नीट रँक, कॅटेगरी आणि कॉलेज प्रेफरन्सनुसार सीट वाटप करण्याची संगणकीकृत प्रक्रिया. काउन्सिलिंगचे 2 मुख्य प्रकार. सेंट्रल काउन्सिलिंग MCC. ही काउन्सिलिंग MC मार्फत होते. MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी. यामध्ये पुढील प्रमाणे महाविद्यालयाचा समावेश होतो. गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% AIQ सीट्स. पुढील सर्व महाविद्यालयाच्या 100% सीट्स याच काउन्सिलिंग प्रोसेसद्वारे भरल्या जातात. एम्स, जिपमर, BHU, AMU, ESIC, डीम्ड युनिव्हर्सिटीज यांच्या सीटचा समावेश असतो. स्टेट कोटा काउन्सिलिंग. ही प्रत्येक राज्याची स्वतंत्र काउन्सिलिंग अथॉरिटी असते. यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या उर्वरित 85% सीट्स, सर्व राज्यातील 100% प्रायव्हेट कॉलेजेस यांची काउन्सिलिंग होते. रिझर्वेशन सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये OBC 27%, EWS 10%, SC 15%, ST 7.5%, PWD प्रत्येक कॅटेगरीमधून 5%. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी पर्याय. जर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS अथवा BDS सीट हवी असेल तर फक्त 2च मार्ग आहेत. ऑल इंडिया कोटा AIQ, स्टेट कोटा. इतर कोणत्याही राज्यात थेट गव्हर्नमेंट सीट मिळत नाही. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे काय? हे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, पण काही सीट्स सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. फीस कमी असते. सर्व कॅटेगरी रिझर्वेशन असते. सर्व कॅटेगरी स्कॉलरशिप फॅसिलिटी असतात. प्रवेश प्रक्रिया सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणेच होतात. अशा सीट्स प्रामुख्याने डोमिसाईल कॅन्डिडेटसाठीच असतात. प्रायव्हेट किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. प्रायव्हेट MBBS अथवा BDS साठी पर्याय MCC काउन्सिलिंगमधील डीम्ड युनिव्हर्सिटीज. होम स्टेट प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे तुमचे डोमेसाईल ज्या राज्यांमधील आहे त्या राज्यामधील खाजगी वैद्यकीय महाविद्यालय. ओपन स्टेट काउन्सिलिंग म्हणजे समजा तुमचे डोमेसाईल महाराष्ट्रातील आहे परंतु तुम्हाला कर्नाटकमधील खाजगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावयाचा असल्यास तुम्ही घेऊ शकता. अशा एकूण 22 राज्यांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्याला ओपन स्टेट असे म्हणतात. महत्त्वाचे, मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोटामध्ये सुद्धा ॲडमिशन फक्त काउन्सिलिंगमधूनच होते. डायरेक्ट ॲडमिशन वैध नाही. काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते? स्टेप बाय स्टेप. रजिस्ट्रेशन, फी पेमेंट, सिक्युरिटी डिपॉझिट, डॉक्युमेंट अपलोड अँड व्हेरिफिकेशन, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, ॲडमिशन कन्फर्मेशन. चॉईस फिलिंग म्हणजे काय? विद्यार्थी आपल्या पसंतीचे कॉलेज क्रमाने भरतो. उदाहरण, पहिल्या क्रमांकावर ड्रीम कॉलेज, नंतर क्रमशः इतर कॉलेजेस. मागील वर्षाचा कट ऑफ पाहूनच चॉईस फिलिंग करू नये. मागील वर्षाचा कट ऑफ फक्त संदर्भासाठी घ्यावा. प्रत्येक वर्षी कट ऑफ मोठ्या फरकाने बदलू शकतो. तुम्हाला जे कॉलेज हवे आहे ते कॉलेज 1 नंबरच्या पसंती क्रमसाठी असायला हवे. भले तुम्हाला ते कॉलेज मिळण्याची शक्यता नसेल तरीही तेच कॉलेज 1 नंबरला असायला हवे. काउन्सिलिंगचे राऊंड्स. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्ट्रे वेकन्सी राऊंड. राऊंड 3 मध्ये ॲडमिशन घेतल्यावर पुढील काउन्सिलिंगसाठी पात्रता संपते. MBBS अथवा BDS करण्याचा खर्च.
गव्हर्नमेंट कॉलेज, अंदाजे 2 लाख ते 10 लाख रुपये. प्रायव्हेट MBBS 50 लाख ते 2 कोटी रुपये प्लस. प्रायव्हेट BDS 6 लाख ते 50 लाख रुपये. फीस कॉलेज, स्टेट आणि मेरिटवर अवलंबून असते. सीट अलॉटमेंट कसे होते? पूर्ण प्रक्रिया कम्प्युटराइज्ड असते. रँक 1 ला त्याची पहिली पसंती. पुढे क्रमाने इतर विद्यार्थ्यांना सीट. पहिल्या रँकमधील विद्यार्थ्यांनी पसंती क्रमामध्ये जेवढे महाविद्यालय चॉईस केलेले आहेत ते सर्व महाविद्यालय कॉम्प्युटर पसंतीक्रम 1 पासून पसंतीक्रम शेवटपर्यंत चेक होते. त्यानंतरच दुसऱ्या विद्यार्थ्याचे पसंतीक्रम कॉम्प्युटर चेक करण्यासाठी घेते. बऱ्याच विद्यार्थी व पालकांचा गैरसमज आहे की समजा मला कमी मार्क आहेत, परंतु मी जर साधे कॉलेजवरती 1 नंबरला टाकले असेल तर ते मला मिळू शकते. परंतु तसे नसते. तुमच्यापेक्षा ज्याला जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी दिलेला पसंतीक्रम संपूर्ण चेक झाल्यानंतरच दुसऱ्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट देण्यास सुरुवात होते. मेरिट शिवाय गव्हर्नमेंट सीट मिळणे अशक्य आहे. महत्त्वाच्या सूचना. काउन्सिलिंग रूल्स नीट समजून घ्या. बॉन्ड आणि PG रिझर्वेशन तपासा. हिडन फीज, बँक गॅरंटी यांची माहिती घ्या. फेक ॲडमिशन एजंट पासून सावध रहा. लक्षात ठेवा, MBBS अथवा BDS ॲडमिशनचा एकमेव कायदेशीर मार्ग म्हणजे काउन्सिलिंग. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे अभियांत्रिकी व वैद्यकीय व इतर कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश व मार्गदर्शन हवे असल्यास आणि पेड काउन्सेलिंग करायची असेल त्यांनी त्वरित संपर्क साधावा. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our corporate office, Bangalore. Head office, Pune. Our branch offices, Hyderabad, Vadodara, Mumbai, Agartala, Nagpur, Barshi, Solapur, Beed, Dharashiv, Khopoli, Sangli, Kolhapur, Georgia. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.